काय लेकराने अप्रतिम लिहिलं आहे. म्हणजे विजय फुलारी सर आपल्याशी जे बोलत होते ना प्रचंड या तेच सगळं आहे. त्यांनी दुसरं काहीच लिहिलं नाही. माया मायाच चित्रंग मले फारच वाटते, माया मायाच चित्रंग मले फारच वाटते, तिचा ओळता पदर मले तिरंगा भासते. सगळ्या काळात देवासाठी तिची फाट तिचं चोळी तिचं फाटक लुगाड, त्या फाटच्या लुगड्याले तिची तेच ठिकाण, समजा भारतामधले ते परांत वाटते, तिचा ओळता पदर मले तिरंगा भासते, तिच्या कपाळाचा कुकू अशोक चक्र वाटते. कविता इथे इथे भेटते आपल्याला. तिच्या कपाळाचं कुकू अशोक चक्र वाटते, तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते, ती करते थोर काम तिचा गळतो या घाम, तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते, तिचा उडता पदर. गंगा यमुना तिच्या घामात होती म्हणून मी गेलो नाही तिकडे आंघोळ करायला. का म्हणून जावं. प्रचंड लोक रोग घेऊन आले, आपण रोगी का व्हावं. बदलत चाललंय आपल्याकडे, तो बदलही लक्षात घेतला पाहिजे. लोककला आपल्या हातात आली आहे. सगळ्या लेकरांसाठी एक प्रेम कविता म्हणतो, चालेल ना? आवडते का? प्रेम करता का? फालतूपणा करू नका, प्रेम करा. अजिबात फालतूपणा करू नका. बाहेर खूप चाललाय फालतूपणा, तुम्ही तरी प्रेमात पडा. म्हणा एकदाचे लव यू, भलं होईल तुमचं. खरंच शपथ सांगतो, बाहेर प्रचंड विदारक आहे. लोक प्रेम करायला तयार नाहीये, बिचकले प्रचंड. माझ्या प्रत्येक पोस्टर असतं आय लव्ह यू. सगळ्यांना लव्ह यू म्हणतो मी. प्रेम वाटलं पाहिजे बाळांना, पण कटुता आली सगळ्या नातेसंबंधांमध्ये की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये, चेहरा आहे माझा. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाहीये, चेहरा आहे माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली, गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली, गुढ्या वाढत गेल्या. त्या सगळ्या गुढ्या जर कमी करायच्या असतील तर प्रेम केलं पाहिजे. प्रशांत अमृतकर सर बसले बघा इथे, कसा गोड माणूस आहे.